अजित पवारांच्या निधनाच्या काही तासांनी जी चर्चा तुम्ही सुरू केली होती ती आता बंद का करावीशी वाटतेय? प्रतिसाद मिळत नाहीये म्हणून चर्चा करायची नाहीये का विलिनीकरणाच्या मागचा खरा हेतू उघड झालाय? प्रसादजी, सगळ्यात प्रथम हा पक्ष जो आहे तो शरद पवार साहेबांनी 1999 साली स्थापन केलेला पक्ष आहे आणि लाखो कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर त्यांनी ह्या उंचीपर्यंत किंवा या लेवलपर्यंत हा पक्ष आणून ठेवला. त्या पक्षामध्ये काही कारणास्तव 2 वर्षापूर्वी फूट पडली आणि अजितदादांना असं वाटत होतं, हा अगदी त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीपर्यंत, की जे काही झालं गेलं ते विसरून आपण पक्षहितासाठी एक व्हायला हवं, पक्षाच्या मजबूतीकरणासाठी एक व्हायला हवं. आणि त्याच अनुषंगाने काही ठिकाणी पुणे, पिंपरी चिंचवड असेल किंवा त्याच्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समितीचे इलेक्शन्स असतील, त्या निवडणुकामध्ये एकत्र लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. काही ठिकाणी त्यांनी जाहीर वक्तव्यही केली होती की त्यांना पुन्हा एकत्र यायचे, झालं गेलं विसरून जाऊन आपण पुन्हा एकत्र यायला हवं. शरद आदरणीय पवार साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी काही असे उद्गार काढले की त्यांच्यामुळेच मी जो काय आहे तो आहे, वगैरे वगैरे. महेशजी, आपण जो वारंवार दावा करताय तो तुमच्या इतर पक्षातल्या तमाम नेत्यांनी मांडलेला आहे, पण आपण जर अजित पवारांचं वक्तव्य ऐकलं असेल तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीच्या दरम्यान ते थेट म्हणाले होते विलिनीकरणाच्या बाबतीतली चर्चा नाही आणि जर विलिनीकरण होणार असेल तर तुम्हाला एनडीए मध्ये यावं लागेल. तरीही तुम्ही सांगताय की हे विलिनीकरण होणार होतं. माझ्या तरी ऐकिवात असं वक्तव्य अजितदादांचं कुठे आलेलं नाहीये की त्यांनी असं म्हटलंय की विलिनीकरणाची चर्चा नाही आणि विलिनीकरण करायचं असेल तर तुम्हाला एनडीए मध्ये यावं लागेल, अशी चर्चा मी तरी कुठे किंवा असं वक्तव्यात अजितदादांचं मी तरी कुठे ऐकलेलं नाहीये. प्रश्न असा आहे की अजितदादांची जी काही इच्छा होती आणि अजितदादांच्या आमच्या नेत्यांसमवेत ज्या काही मीटिंग झाल्या होत्या त्या मीटिंग्सबद्दल आमच्या नेत्यांनी वारंवार वक्तव्य केलेली आहेत. त्यानंतर अजितदादांनी आम्हाला असं सांगितलं होतं, आमच्या नेत्यांना असं सांगितलं होतं, असंही आमच्या नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे की अजितदादांनी त्यांच्या जाऊन तिकडच्या बाजूला काही महत्वाच्या नेत्यांची याबद्दल मी चर्चा करेन असंही सांगितलं होतं आणि त्यांनी ती केली असावी असं आम्हाला वाटतं. पण तिकडच्या थोडक्यात आपल्याला असं सुचवायचं आहे की विलिनीकरण करायचं नाही करायचं याच्या संदर्भात अजित पवार कोणाचं तरी परवानगीच्या साठीची वाट पाहत असावेत.